नमस्कार, मी प्रीती. जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. की 2016 साली जे जिहा निघाला होता परिवहन मंत्रालयाकडून, त्या जिहानुसार पासिंग सर्व गाड्यांना जे परिवहन संवर्गातील जे गाड्या आहेत ते पासिंग विलंब दंड आकार असं प्रतिदिवस 50 रुपये या निर्णयाला 28 डिसेंबर 2016ला जे जिहा निघाला त्याच्यावर आमची एक संघटना मुंबई बस चालक मालक संघटना यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचे निकाल 2 एप्रिल 2024ला माननीय उच्च न्यायालयाने ते याचिका फेटाळली आणि खारिज केली. त्यामुळे अचानकपणे परिवहन आयुक्तांनी 7 मे 2024ला एक परिपत्रक काढले सर्व आरटीओंना की आजपासून 2016 ते आज तक आहेत जे पण विलंब आकार आहे ते सर्वांकडून वसूल करून घ्यावे. तर त्या अनुषंगाने आमचं म्हणणं एकच आहे की माननीय उच्च न्यायालयाने जे आदेश काढला त्यामध्ये त्यांचा एकच उद्देश होता की जे ॲक्सिडेंट प्रमाण आहे ते प्रमाण अनफिट गाड्यांमुळे जास्त आहे, त्यामुळे यांना 50 रुपये दंड आकारण घेण्यात यावे. पण आमचे जे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि बाकींचे जे संलग्न झालेले संघटना आहेत त्यांचं बोलणं एकच आहे की रिक्षा हे व्यवसाय स्थानिक आहे, लोकल आहे, याची स्पीड लिमिटेड असते आणि 3 सीटवर चालणारा व्यवसाय आहे, याचा ॲक्सिडेंट प्रमाण फक्त 1% आहे. तर या जुलमी कायद्यातून जुलमी दंडातून रिक्षांना वगळण्यात यावं यासाठी आम्ही उद्या 10 जून 2024 सकाळी 10 वाजता पूनम गेट जिल्हा परिषद इथं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणची हे केलेले पुकारलेलं आहे. त्यामध्ये विविध संघटनांचं संलग्न झालेलं आहे आणि याच उद्देशाने आम्ही सर्व रिक्षा चालकांना आणि सर्व रिक्षा चालक मालक बांधवांना एक विनंती करत आहे, आवाहन करत आहे की आपण या आंदोलनात या उपोषणात आवर्जून उपस्थित राहावे आणि सरकारला दाखवून द्यावे की आपलं जे आंदोलन आहे ते योग्य आहे आणि आम्हाला या जुलमी दंडातून वगळण्यात यावं. अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.